भिवंडी स्थित भादवड़ में श्री विठ्ठल रखुमाई मंदिर पर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर संस्थान अध्यक्ष महंत स्वामी चिदानंद सरस्वती हरिभक्त पारायण चिंतामणि महाराज पाटिल व ग्रामस्थ मंडलों द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन दिनांक 20 मार्च 2025 से 27 मार्च 2025 तक बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर अभिषेक, महापूजा, महाआरती, भजन, हरिपाठ, काले का कीर्तन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें वहाँ का एक दृश्य। होतं त्याला चिंता नावाचा रोग म्हणतात। गोपाळ म्हणतात, देवा आमच्या जीवनामध्ये रे माणसाचं जीवन आमचे गुरुवर्य बाबा सांगतात, ज्याला आपल्या जीवनामध्ये मानवी जन्मामध्ये संगतीला फार महत्व आहे। तीन प्रकारच्या संगती सांगितल्यावर ऐका, एक आहे कुसंगती, एक आहे विसंगती आणि एक आहे सुसंगती। आपण ठरवा की आपल्याला कोणाच्या कुसंगती। जगामध्ये अशी काही लोक आहेत की त्यांच्या संगतीमध्ये आपण गेलो की त्यांचा गुण आपल्याला लागतो आणि आपलं जीवन उद्ध्वस्त होतं। आपलं जीवन किती चांगला, शास्त्रकार म्हणतात हिरा फार चांगला आहे, हिरा फार चांगला। अजिबात नाही, मी ढेकण घेऊन येतो, तुम्ही हिरा घेऊन या। एखाद्या कुसंगतीमध्ये आला की त्याच्या जीवनाचं जीवन एखाद्याचा उद्धार हे फक्त संगतीवर अवलंबून आहे। फार महत्वाचं आहे संगती। माणसाचं जीवन घडणं आणि माणसाचं जीवन बिघडणं याला कारण संगती आहे। जीवनामध्ये कुसंगती करू नका, जीवनामध्ये विसंगती करू नका, कुसंगती करू नये। एक क्षण कुसंगती घडली, एक क्षण। पंचतंत्रामध्ये एक कथा येते, परमपूजनीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय, उत्तराखंडामध्ये फार साधुत्व राजेंद्रदासजी म्हणून, त्यांच्या कथेमध्ये एक प्रसंग ऐकला। जीवनामध्ये अर्धा क्षण एखाद्या कुसंगतीची संगती घडली, मरावं लागतं। फार सुंदर कथा सांगितली। एका झाडावरती दोन राजहंस बसले होते। राजहंस बगळ्यासारखेच दिसतात, सफेद असतात, मी नाही पाहिले अनेक, पण दिसायला सारखे असतात। ते राजहंस एका झाडावर बसले होते। दोघं पती पत्नी सारखेच होते, वरती टोकावरती बसले होते, चर्चा चालू होती। तेवढ्यामध्ये काय झालं, त्या ठिकाणी 2-3 कावळे येऊन बसले। कुठं? झाडावर। झाडावर कावळे येऊन बसले की जो राजहंसातला पुरुष होता ना, त्याने सांगितलं, चल चल आपल्याला इथून जायचं। ते म्हटले, का बरं? बसा ना, आता बसलोय ना म्हणजे शांत, जरा बसा, तुमची तर लय गडबड सारखी, चला 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 बसा, शांत बसा। तो म्हणला, नको। का बरं? तो की कावळे आले म्हणले, हे कावळ्याची संगती नको, इथून चला। पण त्या राजहंसीने सांगितलं, मालक काय करायचंय आपल्याला, ते तिकडे बसले, आपण इथं बसलोय, बसायला काय अडचण आहे? राजहंसाने सांगितलं, अगं कावळ्याची संगती एक क्षण जरी घडली ना, त्याचा परिणाम काय होईल मला सांगता येणार नाही, चल बाई पटकन इथून। ती राजहंसीने ऐकलं नाही, तशीच बसली। त्याचा परिणाम असा झाला, ज्या झाडावर हे बसले होते त्याच झाडाखाली त्या राज्याचा राजा शिकारीला आल्यानंतर वनामध्ये थकला होता आणि त्या झाडाखाली विश्रांतीला बसला होता। विश्रांती करत होता
उन्हाची सावली त्याला तिथं मिळत होती आणि बसल्यानंतर त्याला थोडी गाढ हवा लागली, गाढ सावली होती आणि त्या ठिकाणी त्याला थोडी निद्रा लागली 1 सेकंदाची. तेवढ्यामध्ये कावळ्याने काय केलं, बसल्या बसल्या राजाला गण लावून दिला. कावळाच होती हो, काय गप्प बसतोय. बसल्या बसल्या राजाला गंध लावला. गहाण राजाच्या अंगावर पडली आणि पडल्यानंतर राजाने पाहिलं काय गहाण पडली. गहाण पाहिली, राजाला राग आला, या राज्याचा मी राजा आहे आणि माझ्या अंगावर गहाण टाकली. राजाने वर बघूस तर कावळा निघून गेला. त्यांना ते राजहंस दिसले. राजाने बाण जोडला आणि बाण सोडला. राजहंसनीच्या वर्म ठिकाणी लागला आणि राजहंसनी खाली पडली. पंचतंत्रातली कथा संपली. या कथेचं शीर्षक सांगत असताना सांगतात, एक क्षण दुर्जनाची कुसंगतीची संगती घडली आणि संगतीमुळे राजहंसनीला मरावं लागलं. संगती कुसंगती जीवन उद्ध्वस्त करते. म्हणून कुसंगती करू नये, विसंगती करू नये, करावी तर सुसंगती म्हणजे चांगल्याची संगती करावी. आम्ही निश्चिंत झालो देवा, आम्हाला कसलीच चिंता राहिली नाही, आमचं जीवन निश्चिंत झालं. देवाने विचारलं आता कस काय. देवा तुझ्या संगतीचा परिणाम असा झाला. तुझी संगती नाही देखील ते मिळे भोग सुखाची थोडी. आपले काल तृप्त होऊन बसले आणि बसल्यानंतर गोपाळामध्ये आणि देवामध्ये जो संवाद अवघाजने प्रकाश वाटो एकमेका वैष्णव. राजा महाकैवल्य तेजा सेवद्य साधु संत म्हण वेदला माझा आरती ज्ञान राजा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती काय दाखवे आम्हा. आरती तुकारामा राघवे सागरा. 34व्या वर्षामध्ये लोक आपला घरदार सोडून ज्ञान प्रबोधन करण्यासाठी पंढरपुरामध्ये थांबतात. बंधूंनो, आपले भाग्य एवढे आहे की आपल्या गावामध्ये येतात आणि आपल्याला ज्ञान प्रबोधन करून जातात. 33 वर्षामध्ये इथे उपस्थित असलेल्या सगळ्या भाविकांनी कीर्तन ऐकली, बंधू आणि भगिनीने सगळ्यांनी ऐकली, पण मला कोणाकडे परिवर्तन होताना दिसलं नाही. याचं कारण काय? समजून लोक जर समजली असती तर महाभारतासारखा युद्ध कधी झाला नसता. कारण स्वतः भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करण्यासाठी दुर्योधनाकडे गेला होता, परंतु भगवान श्रीकृष्णाची मागणी दुर्योधनाने छिडकारली आणि महाभारताचा युद्ध अटल झाला. सगळ्या विश्वाच्या वीरांचा नाश झाला. तशी अजून किती वर्ष कीर्तन ऐका, किती वर्ष प्रवचन ऐका, किती वर्ष आम्ही तुमच्यासाठी झटायचं, किती वर्ष तुमच्यासाठी आम्ही राबायचं, पण कोणाच्या मनाला वाटत नाही की तुळशी माळा गळ्यात घालावे आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करावं असं कोणाला वाटलं नाही. बंधूंनो, कधी कधी मनाला असं वाटतं
की हे कोणासाठी करायचं आणि का करायचं, करण्याचं प्रयोजन काय. 4 मालकरी झाले तरी आम्हाला असं वाटेल की या सत्याचं सार्थक झालं होतं, परंतु कोणाला वाटत नाही. कीर्तन ऐकतात, सीधी निघून जातात, विसरतात, पुन्हा सत्याची वाट पुढच्या वर्षी बघतात. बंधूंनो, आम्ही जिवंत आहोत. महाराज आहेत या ठिकाणी, चिंतामण महाराज मी आहे. तुमच्या उद्धारासाठी रात्रीचे दिवस करतो आम्ही. नको नको लोकांकडे जातो, सप्ताह काय सामान्य नाही. आणि तुमच्या कानापर्यंत तो ज्ञान प्रबोधन पोहोचवतो. पण कोणाला तरी दया आली की मी माझ्या जीवनाचं सार्थक करून घेतो, तरी आम्हाला असं वाटेल हे पैसे आमचे वसूल झाले. असो काही का नाही असो, ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा भाग आहे. भगवान राम प्रभूने 3 वेळा अयोध्या वैकुंठाला नेली. अयोध्या 3 वेळा वैकुंठाला गेली. मला ते वेळ नाही, तुम्हाला भूक लागली असेल आतून शिव्या पण देत असत, कारण परिस्थिती सांगितल्याशिवाय कळत नाही. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भागवतात सांगितलं की 80 मोक्षपुरी अयोध्या नांदे शरीर तेरी, जे का 3 वेळा सपरिवारी वैकुंठ नगरी प्रवेश केली. 3 वेळा अयोध्या वैकुंठात गेली. तसं आमचं इच्छा होती की या लोकांमध्ये, गावामध्ये, दोन्ही गावामध्ये परिसरातली लोक काही सुधारतील, ज्ञान आपल्या अंतःकरणामध्ये उतरवतील आणि आपल्या आयुष्याचं कल्याण करतील, ही आमची इच्छा होती. एक गावच्या गाव न्यायला बसल्यावर आम्ही रात्रंदिवस देवाचं ध्यान चिंतन करतो, पण कोणाला आमची ना चिंतामण महाराजांची दया आली ना मदन बुवाची दया आली कोणाला, आणि येणार पण नाही. मी अगोदरच सांगितलं की समजून लोक जर शिकली असती, समजली असती, तर महाभारताचा युद्ध झाला नसता. किती वर्ष कीर्तन ऐका, किती वर्ष प्रवचन करा, किती वर्ष ऐका, आपल्या अंतःकरणामध्ये त्याचा जरा तरी थोडासा अंश जरी उतरला तरी आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. 3 वेळा अयोध्या वैकुंठाला गेली. प्रथम हरिचंद्र वाहिली, दुसरी रुक्मागंधे नेली, तिसरी रघुनाथ. नक्कीच त्याचा शेड्यूल आपण महाराज पाटील महाराजांचा देखील सन्मान झाला पाहिजे. ओके, आणि सत्याचे अलॉटमेंट करायचे कार्यक्रम देशभरात करायचे. शहापूर महान विशेष सहकारी आपले सन्मानी नगरसेवक सराला ते सन्माननीय तुकाराम महाराज, तुकाराम महाराज गुस्ते महाराज, हे वक्तव्याचे हनुमान महाराज सारभाव, रामनाथ महाराज पानवाले चौकदार, भारतीबाई हरिभक्तबाई भारतीबाई, कल्याण महाराज पदवंतर, परमेश्वर महाराज थोडी गाय भात आणि वरण प्रामुख्याने टाका, भाजीवाले टाकून निघून गेलेले. हौशी महिला मंडळ पाटील परिवार माधव यांच्याकडून